नमस्कार मंडळी, आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 121 ते 150 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 121. स्थावरा आणि जंगमा, स्थूळा अथवा सूक्ष्मा, हे असो भूतग्रामा, प्रकृतीची मूळ. याचा अर्थ स्थावर जंगमाला, स्थूल सूक्ष्माला फार काय सांगावे, या सर्व जगाला प्रकृतीच मूळ कारण होय. ओवी क्रमांक 122. म्हणून भूते हनसृजावी, का सृजिली प्रतिपाळावी, ये कारणी न येते आघवी, आमुची या अंगा. याचा अर्थ म्हणून प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाल करावा, या सर्व कृतीचे कर्तृत्व मजकडे येत नाही. ओवी क्रमांक 123. जळी चंद्रकेची या पसरती वेली, ते वाढी चंद्रे नाही वाढविली, तेवी माते पाऊनी ठेली, दूरी कर्मे. याचा अर्थ पाण्यात वेल पसरल्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश दिसतो, त्याची उत्पत्ती चंद्राने केलेली नाही. त्याप्रमाणे ही कर्मे मजपासून उत्पन्न झालेली असूनही मजपासून दूरच असतात. ओवी क्रमांक 124. आणि सुटली या सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीची शेवटू, ती काय बांधती माते. याचा अर्थ ज्याप्रमाणे सागराच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध अडवू शकत नाही, त्याप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कशी बांधू शकतील. ओवी क्रमांक 125. धूम्र रजांची पिंजरी, वाजती या वायू ते जरी होकारी, का सूर्यबिंबा माझारी, अंधारे शिरे. याचा अर्थ धुराचा लोट जर वाहणाऱ्या वायूस हाक मारून अडथळा करील किंवा सूर्यबिंबात अंधार शिरेल. ओवी क्रमांक 126. हे असो पर्वताची ये हृदयीचे, जेवी पर्जन्य धारास्तव न खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. याचा अर्थ फार काय सांगावे, ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पावसाच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही. ओवी क्रमांक 127. एरवी ये प्रकृती विकारी, एकू मीची असे अवधारी, परी उदासीनाची या परी, करीना करवी. याचा अर्थ एरवी त्या प्रकृतीच्या कार्याला मीच एक कारण आहे असे समज, परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करीत नाही व करवितही नाही. ओवी क्रमांक 128. जैसा दीपू ठेविला परिवरी, कवना ते नियमिना निवारी, आणि कवन कवनीये व्यापारी, राहाटे तेही नेने. याचा अर्थ ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही, आणि कोण काय व्यापार करीतो हेही जाणीत नाही. ओवी क्रमांक 129. तो जैसा का साक्षी भूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मी अनासक्तू, मी भूती असे. याचा अर्थ तो साक्षीभूत असून गृहकृत्याची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो, त्याप्रमाणे मी भूतांच्या कर्मामध्ये उदासीन असाच भूतामध्ये असतो. ओवी क्रमांक 130. हा एकची अभिप्राव पुढत पुढती, काय सांगो बहुता उपपत्ती, येथ एक हेळा सुभद्रापती, ये तुले जानपा. याचा अर्थ हा एकच अभिप्राय खरा आहे, पुन्हा पुन्हा पुष्कळ पर्यायांनी काय सांगू, तर हे सुभद्रापती एकदा एवढे लक्षात ठेव. ओवी क्रमांक 131. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभवी पंडुसुता, हे तुम्ही जाणे. याचा अर्थ अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य हा केवळ कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे जाण. ओवी क्रमांक 132. का जे मिया अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराची या संभूती, म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडेयया. याचा अर्थ का की ज्यावेळी मी मायेचा अंगीकार करीतो त्यावेळी तिच्या योगाने प्राणीमात्राची उत्पत्ती होते, म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी
अशी लोकांची समजूत आहे. ओवी क्रमांक 133. आता येणे उजीवडे निरुते, न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझ्या ठाई भूते परिभूती मी नसे. याचा अर्थ, तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ती जरी होते तरी भूतात मी नाही ही माझी अद्भुत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पहा. ओवी क्रमांक 134. अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही, या खुना तू कही चुको नको. याचा अर्थ, अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाही व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे मुख्य वर्म तू कधीही विसरू नको. ओवी क्रमांक 135. हे सर्वस्व आमुचे गुड, परी दाविले तुझ उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी. याचा अर्थ, हे माझे मुख्य वर्म तुला उघड करून दाखविले आहे, तर आता तू आपल्या इंद्रियांचे दारे बंद करून म्हणजे विषय भोग बंद करून त्यांना कळू न देता आपल्या हृदयात याचा उपभोग घे. ओवी क्रमांक 136. हा दंशू जवनये हाता, तव माझे साचो कारपण पार्था, न संपडे गा सर्वथा जीवी तुशी कनू. याचा अर्थ, पार्था, हे वेदांत सिद्धांतांचे वर्म जोपर्यंत हाती लागले नाही तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोंड्यात शोधू लागले असता दाण्याचा एक कण सुद्धा सापडत नाही. ओवी क्रमांक 137. एरवी अनुमानाचे नि पैसे, आवडे कीर कळले ऐसे, परी मृग जळाचे नि ओलांशे, काय भूमी तिमे. याचा अर्थ, एरवी अनुमानाच्या जोरावर जीवांना परमात्म ज्ञान झाले आहे असे वाटते खरे, परंतु ते व्यर्थ, कारण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का? नाही. ओवी क्रमांक 138. जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आंतू उडले, परी थडिया काढूनी झाडिले, तेव्हा बिंबके सांगे. याचा अर्थ, माशाला धरण्याकरिता जे जाळे पाण्यात पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या काठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते सांग बरे. ओवी क्रमांक 139. तैसे बोलवरी वाचावळे, वायाची झक विजती प्रतीतीचे डोळे, मग साचो कारे बोधा वेळे, आधी ना होईजे. याचा अर्थ, त्याचप्रमाणे आम्हाला अनुभव आला असे शब्दांच्या व वाणीच्या योगाने कितीएक लोक वर करणी दाखवितात, पण मग खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे त्यावेळेस खरोखर त्यांना असलेले वाचाळ ज्ञान निरुपयोगी होते. ओवी क्रमांक 140. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया, तरी तू गा उपपत्तीया जतन कीजे. याचा अर्थ, किंबहुना या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले ते आपल्या लक्षात पूर्ण वागीव. ओवी क्रमांक 141. एरवी दिठी वेदली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. याचा अर्थ, एरवी काविळीच्या योगाने दृष्टी दूषित झाल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याला दोष दिसतात. ओवी क्रमांक 142. ना तरी जोरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख, तेवी अमानुषा मानुष मानिती माते. याचा अर्थ, किंवा तापाने कडूतोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते त्याप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे मला मानतात. ओवी क्रमांक 143. म्हणून पुढती धनंजया, जने विसंबसी या अभिप्राया, जे या स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा. याचा अर्थ, म्हणून हे धनंजया वारंवार सांगतो की या अभिप्रायाला कदाचित विसरशील हो, कारण जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ होईल.
ओवी क्रमांक 144. पै स्थूल दृष्टी देखती माते, तेची न देखणे जाण निरुते, जैसे स्वप्नीचे नियमृते, अमरा नोही जे. याचा अर्थ, ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीने पाहतात ते मला खरोखर पाहत नाहीत. ओवी क्रमांक 145. एरवी स्थूलदृष्टी मूढ, माते जाणती कीर दृढ, परी ते जाणनेची जाणने या आड, रिगोनी ठाके. याचा अर्थ, एरवी अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचे स्थूल दृष्टीचे जाणनेच यथार्थ ज्ञानाच्या आड येते. ओवी क्रमांक 146. जैसा नक्षत्राची या आभासा, साठी घातू आला तया हंसा, माझी रत्नबुद्धीची या आशा, रिगोनिया. याचा अर्थ, ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून जे प्राप्त करून घेण्याकरिता हंस पक्षी पाण्यात उडी टाकून प्राणास मुकतो. ओवी क्रमांक 147. सांगे मंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनी आली याचे कवन फळ, काय सुरतरू मनोनी बाबुळ, सेविली करी. याचा अर्थ, गंगा आहे असे समजून मृगजळाजवळ जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे. त्याचप्रमाणे कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार. ओवी क्रमांक 148. हार निळ्याचाची दुसरा, या बुद्धी हातू घातला विखारा, का रत्ने म्हणून गारा, वेची जेवी. याचा अर्थ, निळमण्याचा 2 सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या. ओवी क्रमांक 149. अथवा निदान हे प्रगटले, मनोनी कधी रांगार खोळे भरिले, का सावली नेनता घातले, कुहा सिंहे. याचा अर्थ, अथवा द्रव्याच्या ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरात घेतले, अथवा आपलीच पडछाया पाण्यात पडली आहे हे न समजल्यामुळे सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकतो. ओवी क्रमांक 150. तेवी मी म्हणोनी प्रपंची, जिही बुडी दिदली कृतनिश्चयाची, तीही चंद्रासाठी जेवी जळींची, प्रतिभा धरिली. याचा अर्थ, ज्याप्रमाणे प्रपंचात मी साकार दिसतो तसाच आहे अशा कृतनिश्चयाने जे वागतात ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरिता प्रयत्न करणाऱ्यांप्रमाणे फसतात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.